नमस्कार. बार्शी तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबाबत तिसऱ्यांदा अधिसूचना काढलेली आहे. त्या संदर्भात आम्ही बार्शी तालुक्यातील सर्वच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यामध्ये प्रचंड असंतोष होता. त्या संदर्भाने तहसीलदार बार्शी यांना आज निवेदन दिलेलं आहे. खरं म्हणजे काही गावं अशी आहेत, लाडोळेसारखं गाव आहे, त्यांचे तर 3 वेळा आरक्षण सोडत झाले यापूर्वी. आता ही 4थ्यांदा त्याची फेर होणार आहे. त्यामध्ये बदल होणार नाही हा विषय वेगळा, परंतु आरक्षण सोडतीच्या संदर्भात निवडणूक आयोग हे गांभीर्यानं नाही हे यावरून स्पष्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ओबीसीचं एक जागा कमी होऊन जनरलला अख्ख्या जिल्ह्यामध्ये जनरलची एक जागा वाढते. ओबीसी महिलेची एक जागा होऊन जनरल जागा एक वाढत आहे. तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे वाढत असताना फक्त बार्शी तालुक्यातीलच आरक्षणाचा फेरविचार होतोय ही दुर्दैवी बाब आहे. पण तरी देखील आम्ही तहसीलदार साहेब बार्शी यांना सांगितलं की SC ST किंवा जनरल यापूर्वी जे काही आरक्षण पडलंय त्याला धक्का न लागता फक्त केवळ ज्या जागेपुरतं जी जागा कमी होणार आहे तेवढ्याच पुरतं त्याच प्रवर्गापुरतं आरक्षणात बदल व्हावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्याच तहसीलदार साहेबांनी प्रतिसाद देत फक्त केवळ ओबीसीची जागा, ओबीसी महिलेची जागा कमी होत असल्यामुळं त्याच प्रवर्गामधील चिठ्ठी काढली जाईल असं आश्वस्त केलेलं आहे. त्यामुळं आरक्षणाचं संदर्भानं जे काही बार्शी तालुक्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता किंवा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती ती दूर या निमित्तानं होत आहे. पण मी निवडणूक आयोगाला या निमित्तानं सांगतो की असे घोळ सातत्यानं निवडणुकीच्या संदर्भात तरी पारदर्शकता तुम्ही आणा असं या निमित्तानं मी जिल्हाधिकारी साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, राज्य निवडणूक असेल यांना विनंती करतोय. कारण वेळेवर निवडणुका घेणं, वेळेवर आरक्षण सोडत होणं, वेळेवर प्रभाग रचना होणं, वेळेवर सदस्यांच्या, ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या संदर्भात ते आरक्षण सोडत होणं, ह्या बाबी, मतदार याद्या वेळेवर जाहीर होणं, ह्या बाबी वेळेवर होणं गरजेचं आहे. अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासक आहेत, ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प आहे. त्यामुळं प्रशासनानं त्वरित या संदर्भात गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी देखील आम्ही विनंती केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की उद्याची जी आरक्षण सोडत आहे त्यामध्ये सर्वसाधारण SC ST आणि जनरल ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढं या निमित्तानं तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं. धन्यवाद.